चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राचे सराव प्रश्न बघणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आहे, खालील दिलेल्या अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? योग्य नाही असं म्हटलंय म्हणून 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे जे विधान आहे ते योग्य नाही. तर योग्य विधान कोणते? अध्ययन हे नेमकं कृतीद्वारे घडत असतं. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजेच अध्ययन होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? तर अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजेच अध्ययन होय ही व्याख्या गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ज्यावेळी एखादे अध्ययन घटकाचे अध्ययन करताना पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यक्रम संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला डॅश डॅश स्मृती म्हणतात. तर तत्कालिक स्मृती म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्ये दाखवते? तर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते. अध्ययनामुळे आकलन होते. तर हे विधान जे आहे ते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्ये दाखवतं. तर अध्ययनामुळे आकलन होते हे विधान अध्ययनाचे वैशिष्ट्ये दाखवते.